ही ॲड लीड जनरेशनची आहे, ज्याच्यात तुम्हाला असे आउटपुट भेटतील. आपण त्याच्यात तुम्हाला मी आउटपुट पण दाखवतो की काय काय येऊ शकतात. जसं हे आता पाथर्डीचं हे बरोबर, हे असे तुम्हाला तुमच्या स्टुडंटचे नाव, मोबाईल नंबर, त्यांची सिटी आणि कोणत्या स्ट्रीमला ॲडमिशन घ्यायची ते, किंवा मग कुठल्या बॅचला घ्यायची ते, असे आपल्याला याच्यासाठी ही ॲड करायची आत्ता. बरोबर, तर इथं क्रिएटवरती क्लिक करायचं. क्रिएटमध्ये लीड जनरेशन आहे, या लीड जनरेशनला क्लिक केलं तुम्ही तर इथं कंटिन्यू म्हणायचं. बरोबर, इथं मॅन्युअल लीड्स कॅम्पेन आहे, मॅन्युअल लीडवरती जायचं, कंटिन्यू म्हणायचं. बरोबर, तुम्हाला इथं माहिती काय द्यायचं आहे, कॅम्पेनचं नाव दिलं. बरोबर, बाकी तुम्हाला इथं काही चेंज करायचं नाही. नेक्स्ट. बरोबर, इथं सेटचं नाव माहिती काय द्यायचं तुम्हाला. बरोबर, आता इथे सिलेक्शन आहे खाली, हे जेवढं सिलेक्शन आहे त्याच्यात इन्स्टंट फॉर्म हे सिलेक्ट करायचं असतं. एकदा इन्स्टंट फॉर्म सिलेक्ट केला का तुमचा पेज येतो इथं, फेसबुक पेज. आता तुमच्या जे पेज आपण बनवलेलं आहे ते बालाजीचं असो किंवा विंग्सचं असो, बरोबर, ते पेज इथं असेल, त्याचे टर्म्स अँड कंडिशन असतात ते एकदा एक्सेप्ट करावे लागतात. आता याच्या एक्सेप्ट केल्या म्हणून काही येत नाही आहे, पण तुमच्याकडं नवीन पेज आहे तर त्याला एक्सेप्ट करणं गरजेचं असेल, तिथं क्लिक करून त्याला एक्सेप्ट करून घ्यायचं. बरोबर, हे झाल्यानंतर खाली मग पेज सिलेक्शन झालं, मग तुमचं बजेट किती आहे, मग तुम्ही जे बजेट टाकाल, मला 200 रुपये पर डेने ॲड चालवायची तर 200 रुपये पर डे. स्टार्ट डेट, एंड डेट, किती दिवस घ्यायचे, असं त्याला काही रुटीन नाही, तुम्ही ती ॲड कितीही दिवस चालू शकतो. पण ते पैसे किती दिवस ते दिसतात. तुम्ही 2000 रुपयाला आले 200 रुपयांनी तर 10 दिवस ॲड चालेल. बरोबर, 200 रुपयात एकच दिवस. हां, 200 रुपयात एकच दिवस, सिंगल डे चालेल ॲड. बरोबर, त्याच्यानंतर खाली लोकेशन माहिती तुम्हाला कशी चूज करायची आहेत. बरोबर, इथं लोकेशन तुम्ही टाकून दिलं नाशिक, आणि अजून जेवढे लोकेशन्स तुम्ही टाकाल तेवढे लोकेशन्स येतील. बरोबर, तर ॲडव्हान्टेज ऑडियन्सेसला तुम्हाला एज माहिती आहे, जेंडर माहिती आहे, डिटेल टार्गेटिंग तुम्हाला माहिती आहे, काय काय टाकायचं आहे. बरोबर, प्लेसमेंट्स तुम्हाला माहिती आहेत. नेक्स्ट. राईट, त्याच्यानंतर येतं आपला फोटो. आता इथं खाली ॲड क्रिएटिव्ह बघा, ॲड क्रिएटिव्हला इथं ते जे जुनं असेल ते रिमूव्ह करायचं, नवीन जे असेल ते तुमच्या लॅपटॉपमधनं तुम्हाला अपलोड करता येईल. ॲड इमेज, अपलोड, जी काही इमेज तुम्ही इथं बनवलेली असेल ती सिलेक्ट करायची, ती इथे येऊन जाईल. बरोबर, ती सिलेक्ट केली आपण, नेक्स्ट केलं. बरोबर, याच्यात ओरिजिनल सायझेसच घ्यायच्यात सगळ्या, हे ओरिजिनल जे आहेत इथं ओरिजिनलच आलं पाहिजे. नेक्स्ट, डन. बरोबर, इमेज लोड झाली. प्रायमरी टेक्स्ट तुम्हाला माहिती काय टाकायचं आहे, प्रायमरी टेक्स्ट तुम्ही टाकलेलं आहे पहिले पण. बरोबर, हेडलाईन माहिती तुम्हाला काय टाकायची आहे, जी पंचलाईन येते. इथे बटन घेताना याच्यामध्ये कुठलाही बटन घेतलं तर याला ॲक्शन तीच होणार आहे जे आपण सांगणार आहे. तर इथं लर्न मोर घेतलं तरी चालेल, किंवा अप्लाय नाव, बुक नाव, हे तुम्ही घेऊ शकतात ऑप्शन. बरोबर, एकदा हे सिलेक्ट केलं का इथं लीडच्या फॉर्ममध्ये एक फॉर्म येतो, क्रिएट फॉर्म. बरोबर, आता या फॉर्मला क्लिक करायचं. इथे तुमच्या फॉर्मचं नाव टाकायचं, जसं आता आपण नर्सिंग हो असं नाव टाकलं आपण, किंवा नर्सिंग कोर्स. बरोबर, हे आपल्याला कळण्यासाठी का फॉर्मचं नाव काय. मग इंट्रोडक्शन आहे, त्याच्यात तेवढंच टाकायचं. इथं 5 टाईप आहेत, फॉर्म टाईप, इंट्रोडक्शन, क्वेश्चन, प्रायव्हसी, कम्प्लिशन. बरं, फॉर्म टाईपला आपल्याला मोर व्हॉल्यूमच सिलेक्ट करायचं आहे. नर्सिंग कोर्स इथं नाव दिलं. बरोबर, इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला काही जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकतात, नसेल लिहायचं तर रिमूव्ह ग्रीटिंग नावाचं ऑप्शन आहे, हे रिमूव्ह ग्रीटिंग केलं का ते निघून जातं. बरोबर, इंट्रोडक्शन बन. क्वेश्चन्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकतात समोरच्याला, म्हणजे इथं कस्टम क्वेश्चन्स आहेत. इथं ॲड क्वेश्चनला क्लिक केलं, मल्टिपल चॉईसला क्लिक केलं. आता इथं मल्टिपल चॉईसमध्ये तुमचा प्रश्न येऊ शकतो की
विच और मराठीत घेऊ शकतो. मराठीत पण घेऊ शकता तुम्ही. म्हणजे चूज ऑप्शन एवढे काही चूज ऑप्शनला क्वेश्चन मार्क दिला. इथे तुम्ही ऑप्शनमध्ये 10th पास, बरोबर. तर दुसरा ऍड केला ऑप्शन. बघा इथं ऑप्शन क्रिएट होतो या साईडला, बरोबर. इथं 12th पास, बरोबर, ऍड केलं. ग्रॅज्युएट, राईट, अदर, बरोबर. इथे 4 ऑप्शन आले. याच्यातला कुठला तरी एक चांगलं आहे, म्हणजे तुम्हाला त्यांना पण कळेल की आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये जायचं, बरोबर. आणि तुम्हाला पण कळेल की बाबा 10वी पास आहे, याला कुठं कुठं टाकायचं आणि कोणत्या कोर्ससाठी हा योग्य आहे, बरोबर. हे ऑप्शन्स तुम्ही टाकून दिले. त्याच्यानंतर इथं प्री फिल क्वेश्चन्स येतील. याच्यात डिस्क्रिप्शन येईल. इथं तुम्ही लिहायचं फिल द फॉर्म, बरोबर. फिल द फॉर्म झालं. इथं ईमेल आय डी आहे, तो ईमेल आय डी आपण काढून टाकू. त्याचा फुल नेम पाहिजे. ॲड कॅटेगरीमध्ये जायचं. इथं कॉन्टॅक्ट फील्डमध्ये फोन नंबर पाहिजे आपल्याला त्याचा. इथं कॅटेगरीमध्ये जायचं. सिटी पाहिजे आपल्याला त्याची. हे 3 गोष्टी घेतल्या. या ऑटो फिल्ड होतात, म्हणजे त्यांना हातून असं जाऊन दाबावं नाही लागत, भरावं नाही लागत, ऑटोमॅटिक येऊन जातं. हे ऑटोमॅटिक आलं एकदा का मग तुम्हाला पुढचा पार्ट आहे हे इथं संपतं. काय काय केलं आपण इकडे, प्रश्न लिहिला, त्याचे उत्तर दिले, बरोबर. त्याच्यानंतर हे फिल द फॉर्म लिहिलं. त्याच्यानंतर हे 3 प्रश्न ॲड केले कॅटेगरीजमधनं, बरोबर. मग प्रायव्हसीमध्ये गेलो. मग लिंकमध्ये इथे तुम्हाला लिंक टाकावी लागेल आता एखादी. तर ती तुम्ही व्हॉट्सअपची लिंक पण टाकू शकतात, किंवा एक गुगल फॉर्म बनवला होता आपण, त्याची लिंक तुम्हाला एका ठिकाणी कुठं कॉपी करून ठेवा. गुगल फॉर्मची लिंक टाकून द्यायची इथे, बरोबर. कारण वेबसाईटच्या प्रायव्हसी पॉलिसीज असतात, त्याची लिंक इथे पाहिजे असते. पण आता ती जर नाही आपल्याकडे, तर तात्पुरती आपण गुगल फॉर्मची लिंक इथे टाकू शकतो. त्याच्यावरती काही थँक्यूची नोट लिहून टाकायची एक, आणि ती लिंक क्रिएट करून इथे टाकून द्यायची, बरोबर. एकदा ते झालं, लिंक क्रिएट करायची. आपण काय करू, गुगल फॉर्मची लगेच गुगल फॉर्म, गुगल फॉर्म्सवरती गेलो. तुम्ही आता ते प्रॅक्टिस नसेल केलं म्हणून तुम्हाला ते थोडंसं मागं पुढं होईल. गो टू फॉर्म्स, बरोबर. इथं ब्लँक फॉर्म क्रिएट करून घ्यायचा एक. इकडे थँक्यू पेज किंवा प्रायव्हसी पॉलिसी इथं टाकू शकता तुम्ही. प्रायव्हसी पॉलिसी, बरोबर. प्रायव्हसी पॉलिसी आलं. इथून हे काढून टाकू आपण, डिलीट. आणि फेसबुक पॉलिसी, बरोबर. इथं सेंड आहे. सेंडमध्ये इथं लिंकचं बटन आहे, याला शॉर्ट केलं, याला कॉपी केलं इथं, आणि ते आपण आपल्या इथे तुम्ही पेस्ट करून द्या. हो, हे कंपल्सरी आहे, बरोबर. तर ते कंपल्सरी तुम्हाला इथे ते लागणारच आहे. कम्प्लिशनला गेलो. कम्प्लिशनमध्ये तुम्ही व्ह्यू वेबसाईट, हेडलाईन, डिस्क्रिप्शन, त्याच्यानंतर व्ह्यू वेबसाईट आणि ॲड लिंक, बरोबर. ॲड लिंकला इथं व्हॉट्सअपच्या तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल तर त्याची लिंक टाका. व्हॉट्सअपचा नंबर असेल त्याची लिंक टाका. अशा लिंक तुम्ही टाकू. हां, ती वाली लिंक तुम्ही इकडे टाकू शकता. येस. नाही तर मग सगळ्यात सोपा 16ने कॉल बिझनेस, बरोबर. इथं तुम्ही लिहून टाकायचं की कॉल फॉर मोर इन्फो, बरोबर. इथं थँक्यू, इथं थँक्यू लिहिलं. इथं कॉल बिझनेस लिहिलं. इकडे ते जे इथं टाईप करणार ते इकडे येईल, बरोबर. हिअर टू कॉल, इकडे आपला इंडियाचं सिलेक्ट करायचं. इंडिया. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 8669163 हा नंबर टाकून दिला. इथे क्लिक केल्यानंतर कॉल लागेल, बरोबर. नंबर ऍड करू शकतो, नाही, एकच, बरोबर. क्रिएट फॉर्म, बरोबर.
फॉर्म क्रिएट झाला तो कुठं ॲप्लिकेबल होईल, तर या बटनला ॲप्लिकेबल होईल ते, बरोबर. म्हणजे तुमची जी काही इमेज असेल ती नर्सिंग कोर्सचा फॉर्म झाला तयार, राईट, आणि ती त्या इमेजला ॲप्लिकेबल होऊन जाईल. त्या हेडलाईन टाकली तुम्ही, डिस्क्रिप्शन टाकून प्रायमरी टेक्स्ट टाकून दिलं, अशा सगळ्या ॲड्स तुमच्या तयार होतो. ते झालं का पब्लिश करून द्यायचे. दिस इज लीड जनरेशनच्या ॲडव्हर्टाईज. कळालं का? बरोबर. आता मी तुम्हाला याचा हा व्हिडिओ जो आपण रेकॉर्ड केला तुम्हाला देतो, त्याच्यामध्ये साऊंड पण असेल. तुम्हाला काही आडलं का तेवढा पार्ट जाऊन परत रिपीट करून 2-3 वेळा बघितला तुम्ही प्रॅक्टिस करा. आता इथून पुढचा पार्ट आहे की तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करणे.